दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। बुधवारी गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा येथे जात असताना घडलेल्या बोट दुर्घटनेने हृदयद्रावक दृश्य निर्माण केले आहे। या दुर्घटनेत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील आहेर कुटुंबियांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। दम्याच्या उपचारासाठी मुंबईला आलेले राकेश नाना आहेत, त्यांची पत्नी हर्षद आहेत आणि 7 वर्षीय मुलगा नितेश या तिघांनी बोट दुर्घटनेत आपले प्राण गमावले। ही दुर्घटना घडल्याने पिंपळगाव बसवंतच्या आहेर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये 2 परदेशी नागरिकांचा समावेश होता, परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे। दुर्घटनेत एकूण 58 प्रवासी अपघातग्रस्त झाले होते, ज्यांपैकी 57 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे। या दरम्यान एलिफंटा ते गेटवे बोट सेवा काही काळ बंद ठेवण्यात आली होती, मात्र आता अलिबाग आणि मांडवा येथे जाणाऱ्या बोटी सुरू झाल्या आहेत। मात्र प्रवाशांना तिकीट घेताना आणि प्रवास करताना विशेष सावधानतेचे आवाहन केले जात आहे। प्रवाशांना सेफ्टी जॅकेट घालणे अनिवार्य करण्यात आले आहे। भावेश बाकुल, दक्ष न्यूज, नाशिक।